विद्यार्थी विद्यार्थिनी, संशोधकाच्या वतीनं अभिप्राय मांडण्यासाठी मी प्राध्यापक दत्तात्रय मांजरे, रयत शिक्षण संस्थेचे श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ येथून अभिप्राय मांडण्यासाठी उभा आहे. या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्याचं जे मुख्य थीम आहे ती थीम अत्यंत विचारपूर्वक निवडली आणि त्याच्या सब थीम्स ह्या सुद्धा समाजाला, व्यक्तीला, राष्ट्राला आणि ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं विधायक परिवर्तन घडवणारे आहेत. त्याच्याबद्दल संयोजकाच्या या रितसर मांडणीबद्दल मी संशोधकाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी ही संशोधनाची संधी, एक नव्या संशोधनाची संधी सर्वांना उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल मी संशोधकाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. सिलेक्शन ऑफ रिसर्च पर्सन फॉर ऑल पॅनल डिस्कशन्स, व्हेरियस सेशन्स, valedictory functions as well as inaugural functions or really appreciative. ट्रान्सजेंडरसाठी काम करणारे, ट्रान्सजेंडर म्हणून स्वतः कार्यरत असणारे आणि त्या क्षेत्रातले खरंच विद्वान आणि मान्यवर अशा व्यक्तींची निवड संयोजकांनी केली. अत्यंत मनपूर्वक धन्यवाद. मॅडमने आता सांगितलं की बार्शीवरून सचिन वायकोळे सरांनी ते जी जे पर्सन्स आहेत तिथं त्यांना इथं आणलं, ते सुद्धा अत्यंत ॲप्रिसिएटेबल आहे. आमच्या सर्व संशोधकांसाठी राहण्याची, जेवण्याची, नाश्त्याची, रात्रीच्या जेवण्याची केलेली व्यवस्था खऱ्या अर्थाने अत्यंत आमच्या मॅडमनी जसं सांगितलं तशा पद्धतीनं आम्हाला घरापासून दूर आहे असं वाटलंच नाही. त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काल शेवटी सर्व सेशन्स पूर्ण झाल्यानंतर या विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी इथं आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम रियाजी साहेब आम्हाला अजून एकदा युवक महोत्सवामध्ये सहभागी झाला होता अशा पद्धतीनं वाटलं. त्याच्याबद्दल सुद्धा त्या विद्यार्थ्यांना धन्यवाद. सर्व सेशनचे सेशन हँडल करणारे अँकर्स यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं टाईम पंक्च्युअलिटी ठेवून सेशन हँडल केली, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि वृत्तपत्रांमध्ये आज ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने एक वेगळा मेसेज समाजामध्ये घेऊन गेलेल्या आहेत. त्याच्यासाठी वृत्तपत्राचं ड्राफ्टिंग करणारे इथला मास कम्युनिकेशन विभागाचे काही विद्यार्थी असतील किंवा उपस्थित पत्रकार बांधव असतील त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सोलापूर शहरातील विद्वान, त्याचबरोबर सोशल ॲक्टिव्हिस्ट या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी झाले, त्याच्याबद्दल ते सुद्धा संयोजकांना आणि पार्टिसिपंटना खऱ्या अर्थाने प्रेरित करणार आहे. मी काल सुद्धा पेपर वाचनाच्या वेळी एक आवाहन केलं होतं की 31 मार्च हा जागतिक तृतीयपंथीय दिन आहे आणि साहेब 2021 साली महाराष्ट्र शासनाने GR काढून सर्व शाळा महाविद्यालयांना, विशेषतः महाविद्यालयांना हा साजरा करण्यासाठी आदेश काढलेला आहे, GR काढलेला आहे. परंतु मी सुद्धा याच्या बाबतीमध्ये रिसोर्स पर्सन कोण असावं, कोण याच्याबद्दल चांगली माहिती देईल. आजच्या ज्या रिसोर्स पर्सन आहेत ह्या तृतीयपंथीयांमधून एवढ्या ॲक्टिव्ह असतील असं माझ्या तर अनुभवात नव्हतं, परंतु त्या मिळू शकतात. आपण सर्वांनी ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्या क्षेत्रात हा दिन साजरा करावा असं आवाहन करतो. कांबळे सर अत्यंत चांगलं नियोजन झाले, तरीसुद्धा मी 2 रिकमेंडेशन करू इच्छितो की टेक्निकल सेशन जे आहे ते आजच्या तासाची जरा संशोधकांची गडबड झाली. आपण जर इथून पुढे टेक्निकल सेशनचे 2-3 पार्ट केले, सायमल्टेनियसली 2-3 वर्गामध्ये टेक्निकल सेशन सुरू ठेवले तर बरं होईल. त्याचबरोबर दुसरं एक सांगणं की आम्ही सुद्धा अनेक नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित करत असतो. कुलगुरू महोदय सुद्धा आमच्या दहिवडी कॉलेजला गेल्या 15 दिवसामध्ये आले होते. मला खूप आनंद आहे. कुलगुरू महोदय हे रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. मी सुद्धा त्या महाविद्यालयामध्ये 5 वर्ष अध्यापनाचं काम केलेलं आहे. तर ह्या टेक्निकल सेशनला आणि काही महत्त्वाची सेशन आपल्याला यूट्यूब लाईव्ह करता आली तर हा मेसेज अत्यंत ह्या क्षेत्रातले संशोधक, विद्यार्थी अत्यंत हिरण्य पाटील एवढ्या 2च रिकमेंडेशन करतो आणि संशोधकाचं मनपूर्वक सर्व संयोजकांचं संशोधकाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि माझ्या अभिप्रायाच्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.